नमस्कार मंडळी. साहित्याचे लेणे या आमच्या सदरातील पुष्प 5वे आपणासाठी घेऊन आलो आहोत. उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान निबोधत, हे स्वामी विवेकानंदांचे सुप्रसिद्ध वचन. या वचनाच्या माध्यमातून ते देशवासियांना अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडून ज्ञानार्जन करण्याची प्रेरणा देतात. कदाचित अंधकार याचा त्यांना अपेक्षित असलेला अर्थ अंधविश्वास, विकृत रूढी, अशिक्षितता, अकर्मण्यता याच्याशी निगडित आहे. विवेकानंदांची इच्छा होती की आपले देशवासी समाजासमोर उपस्थित विविध प्रश्नांबाबत सजग, सचेत असावेत आणि या प्रश्नांचे निराकरण करण्याचे मार्ग त्यांनी शोधावेत. आजकाल आपण पाहतो की आपल्यावर सोशल मीडिया, राजकारण, क्रूर मनोवृत्ती इत्यादी गोष्टींचा ओंगळवाणेपणाने मारा होत असतो. यामुळे आपण नकळत त्याची गुलामगिरी हळूहळू स्वीकारू लागतो. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांची गुलामगिरी झुगारून देशाचे स्वातंत्र्य, अस्मिता जपण्यासाठी अनेकांनी कार्य केले. आजही तीच वेळ पुन्हा आली आहे. अशा स्थितीत आपले उद्बोधन करणारी एक प्रार्थना आणि त्याची आजच्या काळासाठी गरज याविषयी विचार विमर्शन आपण या भागात करणार आहोत. जीवने यावदादानं स्यात् प्रदानं यत् ततोधिकम् इत्येषा प्रार्थना अस्माकं भगवान परिपूर्तयाम. हे ईश्वरा, माझ्या आयुष्यात मला जेवढे धन किंवा संपत्ती मिळते त्यापेक्षा अधिक मी समाजात दान करत राहीन, अशी माझी नम्र प्रार्थना पूर्ण व्हावी. अशीच देण्याची किंवा समर्पणाची भावना म्हणजे आध्यात्मिक उन्नती आणि राष्ट्रप्रेम यांच्यातील समतोल साधत देशसेवा हीच ईश्वर सेवा मानणे हा या संकल्पनेचा मुख्य भाग म्हणता येईल. मातृभूमी आणि देश यांची सेवा करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. संकटकाळी देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची शिकवण देणारी मानसिकता दृढ करणारी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आणि प्रार्थना. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे. एक प्रार्थना, एक परंपरा, एक संस्कार. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदभूमे सुखं वर्धितोऽहम्. महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते. प्रभो शक्तिमन् हिंदुराष्ट्रांगभूता, इमे सादरं त्वां नमामो वयम्. त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये. अजय्यां च विश्वस्य देहि शक्तिं, सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्. श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्, स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत्. समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं, परं साधनं नाम वीरव्रतम्. तदन्तः स्फुरत्वक्षयाध्येयनिष्ठा, हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम्. विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्विधायास्य धर्मस्य संरक्षणम्. परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्, समर्था भवत्वाशिषा ते भृशम्.
भारत माता की जय. ऐकलीत ना मंडळी प्रार्थना? आपल्या देशात काही शब्द असे असतात की जे केवळ उच्चारताच मनामनात खोलवर रुजतात. काही ओळी अशा असतात की ज्या केवळ ऐकल्या जात नाहीत, तर त्या काळजाला स्पर्श करतात. मुळात प्रार्थना म्हणजे एक आवाहन किंवा कृती, ज्याद्वारे संवाद साधून उपास्य देवतेशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला जातो. एकट्याने किंवा समूहाने केलेली प्रार्थना एक वेगळी, सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. काही प्रार्थना अशा असतात, ज्या धर्म, संप्रदाय आणि औपचारिक विधी यांच्या पलीकडे जाऊन एक भावना बनतात. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ही अशीच एक प्रार्थना. ती केवळ संघाची प्रार्थना नाही. ती मातृभूमीवरील प्रेम, कृतज्ञता, समर्पण, शिस्त आणि कर्तव्य भावना यांचा एक सांघिक स्वर. ही प्रार्थना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेली असली तरी आज तिच्याकडे पाहताना ती फार ओळखीची आणि संस्थात्मक वाटू शकते. पण तिच्यामागे एक रंजक इतिहास आहे. हा इतिहास केवळ एका गीताचा नाही, तर एका विचाराच्या निर्मितीचा आहे. ही प्रार्थना का तयार झाली? कुणी तयार केली? कधी गाऊन दाखवली गेली? तिच्यातील शब्दांचा अर्थ काय आहे? आणि ती काळाच्या कसोटीवर टिकून का राहिली? हे समजून घेताना आपल्याला त्या काळातील सामाजिक, राजकीय वातावरणाकडेही पाहावे लागते. ही प्रार्थना आज ज्या स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळते, तिचे प्रारूप 1939च्या सुमारास तयार झाले असे अनेक संदर्भ सांगतात. काही नोंदींनुसार नागपूरजवळील सिंदी येथे झालेल्या एका बैठकीत प्रार्थनेची रचना आणि प्रारूप यावर चर्चा झाली. त्या बैठकीत डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाबासाहेब आपटे, बाळासाहेब देवरस, अप्पाजी जोशी आणि नानासाहेब टालाटुले यांसारख्या प्रमुख व्यक्ती सहभागी होत्या असे उल्लेख आढळतात. सुरुवातीला ही प्रार्थना पूर्णतः आजच्या संस्कृत स्वरूपात नव्हती. ती मराठी, हिंदी आणि मिश्रित स्वरूपात असल्याचे संदर्भ आहेत. नंतर संघाला एकसंध, शास्त्रशुद्ध आणि सर्वमान्य असा संस्कृत छंद हवा होता. म्हणून पुण्यातील संस्कृत व्याख्याते नरहरी नारायण भिडे यांनी तिचे संस्कृत रूपांतर केले. त्यानंतर अंतिम ओळ भारत माता की जय ही हिंदीमध्ये ठेवण्यात आली. हे बदल केवळ भाषिक नव्हते, तर संघाच्या संघटनात्मक आणि भावनिक गरजांशी जोडलेले होते. संदर्भानुसार प्रार्थनेचे पहिले सार्वजनिक गायन 1940 मध्ये झाले. नागपूरमधील संघ शिक्षा वर्गात ही प्रार्थना प्रथम सार्वजनिकरित्या गाऊन दाखवण्यात आली. या गायनाचे श्रेय प्रचारक यादवराव जोशी यांना दिले जाते. साहित्यिकदृष्ट्या पाहिलं तर ही प्रार्थना अत्यंत घनिष्ठ आणि अर्थपूर्ण आहे. शब्द कमी आहेत, पण आशय खोल आहे. संस्कृतचं छांदस सौंदर्य, ध्वनिमाधुर्य आणि अर्थगर्भता यांचा इथे सुंदर मिलाफ झालाय. त्यामुळे म्हणताना ही प्रार्थना जितकी गंभीर वाटते, तितकीच ती अभ्यासायला समृद्ध आहे. या प्रार्थनेत व्यक्ती स्वतःला केंद्रस्थानी न ठेवता मातृभूमीप्रत आपली श्रद्धा आणि कर्तव्य सांगते. ती स्वतःचे शरीर, शक्ती, बुद्धी आणि कर्म हे मातृभूमीच्या आणि राष्ट्रकार्याच्या सेवेसाठी अर्पण करण्याची भावना जागवते. त्यामुळे ही प्रार्थना मला काय मिळालं यापेक्षा मी काय अर्पण करू शकतो असा जाणीवपूर्वक विचार करायला सांगते. हाच तिच्या प्रभावाचा गाभा. ही प्रार्थना आजही टिकून आहे, कारण ती केवळ एखाद्या काळातील राजकीय किंवा संघटनात्मक गरज नव्हती. ती जीवनमूल्यांची भाषा आहे. मातृभूमीबद्दल आदर, सामूहिक शिस्त, शारीरिक आणि मानसिक समर्पण, शील, ज्ञान आणि कर्तव्यनिष्ठा ही मूल्ये कोणत्याही काळात जुनी होत नाहीत. आजच्या काळातही व्यक्ती, संस्था आणि समाज
यांना काही समान मूल्यांची गरज असते. कार्यात संघटन, नेतृत्वात स्पष्टता आणि जीवनात उत्तरदायित्व हवे असते. ही प्रार्थना त्या सर्वांचा संस्कार देते. त्यामुळेच ती फक्त परंपरा नव्हे, तर तिच्यात आशयामुळेही जिवंतपणा आहे. संघाच्या शाखा, शिबिरे, प्रशिक्षण वर्ग आणि सांघिक कार्यक्रमांमध्ये ही प्रार्थना आजही एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ती केवळ ऐकण्याची गोष्ट नाही, ती एक शिस्तबद्ध सवय बनली आहे. अनेक स्वयंसेवकांसाठी ही प्रार्थना दिवसाची सुरुवात, कार्यक्रमाचा औपचारिक शेवट आणि सामूहिक भावनेचा केंद्रबिंदू असते. या प्रार्थनेचा प्रभाव फक्त संघापुरता मर्यादित राहिलेला नाही. तिच्यावर आधारित अनेक अभ्यास, व्याख्याने, व्हिडिओ आणि सांस्कृतिक मांडणी आज उपलब्ध आहेत. त्यामुळे ही प्रार्थना अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्वाची आहे, कारण तिच्या माध्यमातून भारतीय संघटन संस्कृती, संस्कृत भाषेचा आधुनिक वापर आणि राष्ट्रविचार यांचा अभ्यास करता येतो. प्रार्थनेत केवळ इतिहास नाही, तर भविष्याचीही दिशा आहे. आजच्या काळासाठी संघटित शक्तीचे आवाहन आहे. युवा पिढीसाठी प्रार्थनेतून मिळणारा राष्ट्रधर्माचा संदेश. आजचा काळ हा फक्त वेगाचा नाही, तर गोंधळाचाही आहे. आज माहिती क्षणात मिळते, पण विचार शॉर्टकटमध्ये हरवतो. आज मतं प्रचंड आहेत, पण मूल्य कमी होत चालली आहेत. आवाज मोठे झालेत, पण विवेक अनेकदा शांत पडतो. अशा वेळी एखादी प्रार्थना जर केवळ ऐकायची गोष्ट न राहता जीवनदृष्टी बनत असेल, तर ती साधी प्रार्थना राहत नाही. ती संस्कारांची आठवण बनते. ती राष्ट्रधर्माची जाणीव बनते. आणि नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ही नेमकी अशीच प्रार्थना आहे. ही प्रार्थना मातृभूमीला नमस्कार करते. पण हा नमस्कार केवळ मुखातून नाही, तो अंतःकरणाचा आहे. हा नमस्कार फक्त श्रद्धेचा नाही, तर जबाबदारीचा आहे. कारण मातृभूमी ही केवळ जन्म देणारी भूमी नाही, ती आपल्याला ओळख देणारी भूमी आहे. ती आपल्याला संस्कार देणारी भूमी आहे. आपल्याला भाषा, परंपरा, इतिहास, धैर्य आणि कर्तव्याची जाणीव देणारी भूमी आहे. म्हणूनच या प्रार्थनेत मातृभूमीला वत्सला म्हटले आहे. वत्सला म्हणजे आईसारखी जपणारी, वाढवणारी आणि प्रेम करणारी. आज हे शब्द ऐकताना आपण एक साधा प्रश्न स्वतःला विचारूया. आपण या मातृभूमीचे केवळ उपभोगकर्ते आहोत का? की तिचे सेवकही आहोत? कारण देशाकडून घेणं सोपं असतं, पण देशाला देणं, तेही प्रामाणिकपणे, सातत्याने आणि निस्वार्थपणे, ही खरी परीक्षा असते. या प्रार्थनेचा एक अत्यंत महत्वाचा अर्थ आहे कर्तव्यापुढे समर्पण. ही प्रार्थना आपल्याला सांगते की शक्ती असावी, पण ती अहंकारासाठी नसावी. बुद्धी असावी, पण ती केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नसावी. तरुणपण असावे, पण ते उधळलेले नसावे. ते उद्दिष्टपूर्ण असावे. कारण जिथे तरुणाईला दिशा नाही, तिथे ऊर्जा विध्वंसक होऊ शकते. आणि जिथे तरुणाईला मूल्यांची दिशा मिळते, तिथे तीच ऊर्जा राष्ट्रनिर्मितीचे इंधन बनते. आज आपण एका अशा काळात आलो आहोत, जिथे विद्यार्थ्यांचे प्रश्न, तरुणांची अस्वस्थता, स्पर्धेचा ताण, परीक्षांसंबंधित चिंता आणि भविष्यासंबंधी भीती यांची एक मोठी पार्श्वभूमी तयार होते. ही अस्वस्थता खरी आहे, ती दुर्लक्षित करता येणार नाही. विद्यार्थी बोलतो कारण त्याला न्याय हवा असतो. युवक उठतो कारण त्याला दिशा हवी असते. समाजात काही वेळा अनुचित गोष्टी घडतात, गैरसोयी वाढतात आणि प्रतिक्रिया तीव्र होतात. पण या प्रतिक्रियांना जर शिस्त नसेल, तर प्रश्न मागे पडतो आणि गोंधळ पुढे येतो. इथेच या प्रार्थनेचे सामर्थ्य दिसते. कारण ही प्रार्थना आपल्याला आठवण करून देते
की संयम म्हणजे कमजोरी नाही. संयम म्हणजे शक्तीवर नियंत्रण. आणि प्रतिकार म्हणजे गोंधळ नव्हे. प्रतिकार म्हणजे विवेकपूर्ण उभे राहणे. देशासाठी आवाज उठवायचा असेल तर तो सत्यासाठी असायलाच हवा. देशासाठी लढायचे असेल तर ती लढाई शिस्तीने लढली पाहिजे. कारण हिंसा, अराजक, तोडफोड आणि दिशाहीन गोंगाट यात राष्ट्र उभे राहत नाही. राष्ट्राची ऊर्जा खर्च होते. म्हणूनच ही प्रार्थना आजच्या युवकांसाठी एक आरसा आहे. त्या आरशात आपण स्वतःकडे पाहायला हवे. मी काय करतोय? मी कोणत्या दिशेने जातोय? माझी ऊर्जा उभारणीसाठी आहे की विध्वंस करण्यासाठी? माझी भावना राष्ट्रहिताशी जोडलेली आहे की की केवळ क्षणिक आवेशाशी? ही प्रश्नांची मालिका धारदार वाटू शकते. पण याच प्रश्नातून चारित्र्य घडते. याच प्रश्नातून नेतृत्व निर्माण होते. आणि याच प्रश्नातून राष्ट्रसेवक तयार होतो. ही प्रार्थना केवळ देवाकडे मागणे नाही, ती स्वतःला घडवण्याची प्रतिज्ञा आहे. ती आपल्याला शक्ती मागायला शिकवते. पण ती शक्ती निरंकुश नसावी, तर सुसंस्कृत असावी. ती आपल्याला शील मागायला शिकवते. कारण शील नसलेली बुद्धी समाजाला योग्य दिशा देऊ शकत नाही. ती आपल्याला ज्ञान मागायला शिकवते. कारण अज्ञानात उभी राहिलेली ऊर्जा अनेकदा चुकीच्याच मार्गाने जाते. ती आपल्याला ध्येय मागायला शिकवते. कारण ध्येयाशिवाय मेहनत फक्त धावपळ ठरते. आजचा युवक अनेक दिशांनी ओढला जातोय. सोशल मीडियाचा वेग, स्पर्धेचा ताण, बेरोजगारीची भीती, यशाची घाई, तुलना करण्याची सवय, अपयशाची भीती आणि भविष्याबद्दलचा अनिश्चितपणा. हे सगळं तरुण मनावर दडपण टाकतंय. अशा वेळी एखाद्याला थांबून विचार करायला लावणारी गोष्ट हवी असते. त्याला स्वतःची ऊर्जा कुठे वापरायची याची आठवण करून देणारी गोष्ट हवी असते. तीच आठवण या प्रार्थनेत आहे. ही प्रार्थना सांगते, तुझं तरुणपण मौल्यवान आहे. ते वाया घालवू नकोस. ते रागात जाळू नकोस. ते गोंगाटात फोडू नकोस. ते दिशेने वापर. ते अभ्यासात वापर. ते कौशल्यात वापर. ते सेवा, शिस्त, संशोधन, उद्यम आणि राष्ट्र उभारणीत वापर. कारण भारताला आज केवळ शिक्षित तरुण नकोय. भारताला जागृत तरुण हवेत. भारताला केवळ पदवीधर नकोयत. भारताला जबाबदार नागरिक हवेत. भारताला केवळ मोठ्याने बोलणारे आणि उगाच भाषणं ठोकणारे नकोयत. भारताला मोठे करणारे हात हवेत. एखाद्या विद्यार्थ्याला आंदोलनाची गरज भासू शकते, पण आंदोलनाची खरी ताकद ही तोडफोडीत नसते. ती तथ्यात असते. ती संघटनेत असते. ती संवादात असते. ती नियमबद्ध मागणीत असते. ती शांत, ठाम आणि न्याय्य भूमिकेत असते. आपल्या देशात असंतोष असू शकतो, प्रश्न असू शकतात, चीड असू शकते. पण त्या सर्वांवर मात करणारी एकच गोष्ट आहे, चरित्र. कारण ज्या पिढीचं चरित्र मजबूत, ती पिढी संकटातही दिशा सोडत नाही. ज्या पिढीचं मन स्वच्छ, ती पिढी सत्यासाठी एकटी उभी राहू शकते. ज्या पिढीचे हात प्रामाणिक, ती पिढी देशाला उभं करू शकते. हीच या प्रार्थनेची खरी ताकद आहे. ती युवकाला शिकवते की देशप्रेम म्हणजे केवळ घोषणा नाही. देशप्रेम म्हणजे रोजचं वर्तन. देशप्रेम म्हणजे सचोटी. देशप्रेम म्हणजे वेळेची किंमत, सार्वजनिक मालमत्तेचा आदर. देशप्रेम म्हणजे मतभेदातही मर्यादा, प्रश्न विचारताना सभ्यता आणि देशप्रेम म्हणजे मागणी करताना जबाबदारी. आज अनेकांना वाटतं की देश बदलायचा असेल तर आधी व्यवस्थेला दोष द्यावा लागतो. पण खरी गोष्ट अशी आहे की देश बदलायचा असेल तर आधी स्वतःला घडवावं लागतं.
राष्ट्रनिर्मिती बाहेरून सुरू होत नाही, ती आतून सुरू होते. मन स्वच्छ की वर्तन स्वच्छ, वर्तन स्वच्छ की संस्था स्वच्छ, आणि संस्था स्वच्छ झाल्या की समाज मजबूत होतोच, आणि समाज मजबूत झाला की राष्ट्र उभं राहतं. या प्रार्थनेतील वीरव्रत ही संकल्पना फार मोठी आहे. वीरव्रत म्हणजे केवळ धैर्य नाही. वीरव्रत म्हणजे ध्येयासाठी स्थिर राहण्याची क्षमता. संकट आले तरी न ढळणे, मोह आला तरी न भूलणे, राग आला तरी न तुटणे, अपयश आले तरी न हारणे. कारण महान राष्ट्रे फक्त विजयी लोकांनी नाही, तर संयमी, सहनशील आणि ध्येयवेड्या लोकांनी घडवली जातात. युवकांनो, लक्षात ठेवा, तुमच्याकडे ताकद आहे, बुद्धी आहे, वेग आहे, तुमच्याकडे स्वप्न आहेत. पण या सगळ्यांपेक्षा महत्वाचं काय असेल? ती म्हणजे दिशा. दिशा नसेल तर ताकद आक्रमक होते, बुद्धी स्वार्थी होते. दिशा नसेल तर वेग अस्थिर होतो, आणि दिशा नसेल तर स्वप्न भ्रम ठरतात. पण दिशा असेल तर ताकद संरक्षण करते, बुद्धी निर्माण करते, वेग प्रगती घडवतो, स्वप्न वास्तव बनतात. आणि ती दिशा देणारे शब्द या प्रार्थनेत आहेत. ते शब्द तुम्हाला सांगतात, स्वतःपुरते जगू नका, स्वार्थापुरते जगू नका, क्षणिक आवेशाला बळी पडू नका. मातृभूमीसाठी जगा, कर्तव्यासाठी जगा, चारित्र्यासाठी जगा, उत्कर्षासाठी जगा. आज जर कुणी विचारलं, ही प्रार्थना अजूनही का महत्वाची आहे? तर उत्तर स्पष्ट आहे. कारण राष्ट्राला आजही तितक्याच गरजेचं आहे शील, शिस्त, सेवा आणि समर्पण. कारण तरुणाईकडे अफाट सामर्थ्य आहे, पण त्या सामर्थ्याला योग्य मार्ग दाखवणं आवश्यक आहे. ही प्रार्थना सांगते की भारत भविष्यात फक्त मोठा नाही, तर महान झाला पाहिजे. फक्त प्रगत नाही, तर चरित्र संपन्न झाला पाहिजे. स्पर्धात्मक नाही, तर संवेदनशील झाला पाहिजे. फक्त तंत्रज्ञान समृद्ध नाही, तर संस्कार समृद्ध देखील झाला पाहिजे. आणि हे घडवायचं असेल तर आजच्या तरुणाने स्वतःमध्ये परिवर्तन घडवले पाहिजे. त्यानं स्वतःला विचारलं पाहिजे, मी फक्त आलोचना करणारा नागरिक होणार की मी उभारणी करणारा नागरिक होणार? मी क्षणिक संतापाचं प्रतीक होणार की मी दीर्घकालीन जबाबदारीचं प्रतीक होणार? मी फक्त माझ्या हक्कांसाठी बोलणार का की मी माझ्या कर्तव्यांसाठीही उभा राहणार? कारण शेवटी राष्ट्र घडतं ते हक्कानं नाही, कर्तव्यांनी. हक्क मागता येतात, पण कर्तव्य पेलावं लागतं. हक्क घोषित करता येतात, पण कर्तव्य निभवावं लागतं. आणि ज्याच्याकडे कर्तव्यनिष्ठा असते, तोच खरा राष्ट्रनिर्माता असतो. म्हणूनच ही एक प्रार्थना नाही, तर ती एक भूमिका आहे. एक दिशा आहे, एक चरित्र आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती एक जाणीव आहे की या देशाचा भविष्यकाळ तुमच्या हातात आहे. तो हात रागाने नाही, तर जबाबदारीने उठला पाहिजे. आवाज द्वेषाने नाही, तर विवेकाने घुमला पाहिजे. आणि पाऊल गोंगाटाकडे न वळता राष्ट्र उभारणीकडे वळलं पाहिजे. आजच्या तरुणांनी ही प्रार्थना फक्त म्हणू नये, ती जगावी. तिच्यातील ध्येयवाद जागवावा. आणि जेव्हा ही पिढी असं जगेल, तेव्हा कोणतंही अराजक, कोणतंही भ्रमजाल, कोणताही दिशाहीन गोंगाट भारताच्या उज्ज्वल भविष्यास थांबवू शकणार नाही. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ही केवळ प्रार्थना नाही, ती उद्याच्या भारताची तयारी आहे. ती संस्कारांची मशाल आहे, जी तरुणांच्या अंतःकरणात पेटलेली जबाबदारी आहे. आणि म्हणूनच आजही, उद्याही आणि पुढच्या प्रत्येक पिढीसाठी ती तितकीच सत्य, तितकीच सामर्थ्यवान आणि तितकीच
आवश्यक आहे. अखेरीस असं म्हणता येईल की ही एक प्रार्थना नसून एक प्रतिज्ञा आहे. ती मातृभूमीबद्दल कृतज्ञता, राष्ट्रकार्याबद्दल निष्ठा आणि जीवनाबद्दल उत्तरदायित्व शिकवते. तिचा जन्म एका विशिष्ट काळात झाला, पण तिचा आशय काळाच्या पलीकडचा आहे. आणि म्हणूनच ती आजही ऐकताना तितकीच भावते, तितकीच प्रेरित करते आणि तितकीच महत्वाची वाटते.